महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतल्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे। कोर्टानं याचिकेत काही दम नसल्याचा निर्णय दिला असला तरी याचिकाकर्त्यांचे वकील प्रकाश आंबेडकर यांचं त्यानं समाधान झालेलं नाहीये। प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला आणि निवडणूक आयोगाला 3 सवाल विचारून कोंडीत पकडलाय। विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर आक्षेप नोंदवणारी चेतना हिरे यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे। याचिका फेटाळली असली तरी याचिकाकर्त्यांचे वकील प्रकाश आंबेडकरांच्या मनातल्या 3 प्रश्नांचं उत्तर मिळालं नाही असं आंबेडकर यांनी सांगितलंय। प्रश्न क्रमांक 1, 76 लाख पावत्या कुठे आहेत? विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ संपल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघातून तब्बल 76 लाख मतं वाढली। मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्राच्या आवारात जे मतदार असतात त्या मतदारांना पावत्या दिल्या जातात। त्या पावत्या निवडणूक आयोग का देत नाही, त्याचा रेकॉर्ड ठेवला की नाही असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी विचारला। कोर्टासमोर 3 स्पेसिफिक इश्यूज आम्ही आज रेज केले होते। एक म्हणजे हे 76 लाख मतदानाच्या संदर्भात स्लिप वाटप झालेली आहे का? वेळ संपल्यानंतर स्लिप असेल तरच मतदान त्या ठिकाणी करता येतं, नाहीतर करता येत नाही। हे इलेक्शन कमिशनने कायद्याने केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 2, 96 मतदारसंघात मतदान मतमोजणी तफावत कशी? विधानसभा निवडणुकीत जवळपास 96 मतदारसंघात झालेलं मतदान आणि मोजलेली मतं यांच्यात तफावत निघाली। मतांची तफावत असताना निकाल जाहीर करू नये असा नियम आहे, तरीही त्या 96 मतदारसंघाचा निकाल कसा जाहीर करण्यात आला असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी विचारला। रिटर्निंग ऑफिसरची पहिली ड्युटी आहे की त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवणं गरजेचं आहे आणि इलेक्शन कमिशनने डायरेक्शन दिल्यानंतर मगच निकाल डिक्लेअर करता येतो। त्याच्यामुळे कायदेशीर प्रश्न आम्ही असा विचारला होता की इलेक्शन कमिशनला न विचारता अशा मतदारसंघातली जाहीर झाला असेल तर हे कायद्याला धरून आहे का, याच्या संदर्भातला निकाल आपण त्या ठिकाणी द्यावा। प्रश्न क्रमांक 3, निवडणूक नियमानुसार झाली का? विधानसभा निवडणूक ही कायदेमंडळानं बनवलेल्या नियमानुसार झाली का? निवडणूक आयोगानं तयार केलेले नियम पाळले गेले का? या प्रश्नांची उत्तरं कोर्टात मिळाली नसल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं। हे संविधानाला धरून इलेक्शन आहे का, नियमाला धरून इलेक्शन आहे का, आणि जे नियमावली पार्लमेंटने केलेली आहे आणि जे नियमावली इलेक्शन कमिशनने केलेली आहे ती पाळल्या गेली का आहे का, याचा आपण सरळ तपास घ्यावा। पण यापैकी कुठल्याही गोष्टी जजमेंटमध्ये त्या ठिकाणी नाही। याचिका फेटाळली असली तरी प्रकाश आंबेडकर आणि याचिकाकर्त्यांचं समाधान झालेलं नाहीये। उत्तरं न मिळालेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी प्रकाश आंबेडकर जनतेच्या कोर्टात जाणार का असा प्रश्न निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।